आदिवासी एकता परिषदेचा भूमि सेना जिंदाबाद लढेंगे जीतेंगे एक ही शिवाय शक्ती नाही शक्ती शिवाय मुक्ती नाही हम सब एक है आदिवासी एकता परिषदेचा विजय हो पण त्याला आपण म्हणजे गावकऱ्यांनी आम्ही पण भरपूर सपोर्ट केला, असं काही नाही, मदत केली सगळ्या गोष्टीला। आमचा पण माझा फेल अशोक कांबळेचा, रजनी जाधव होती, आमचे पेपर पूर्ण नव्हते म्हणून आमचा कॅन्सल झाला, नाहीतर म्हणजे अशोकला आम्ही एकट्याला असं सोडलंच नसतं। आम्ही त्याला भरपूर म्हणजे सपोर्ट केल्यातला असा भाग नाही, पण खूपच म्हणजे धावपळ पण जाम केली, पण आमचे पेपर पूर्ण नाही, त्याच्यामुळे आमचं काम मागे पेपर राहिले। पुढच्या वेळेस तर म्हणजे प्रयत्न तर करणारच, असं म्हणजे एवढं बोलून दोन शब्द संपवतो। जोर जिंदाबाद। आता यावर्षी 2026ला महानगरपालिकेचं इलेक्शन आहे। त्या इलेक्शनमध्ये आपला कांबळे साहेब अशोक कांबळे यांना आपण संघटनेतून उभं केलं आहे आणि त्याला आपण चांगल्या प्रकारे मतदान करून जिंकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि जिंकवायचा आहे। मी अशी सर्वांकडे अशी आशा बाळगतो की सर्वांनी जातात का नाही, आणि तेव्हापासून आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातूनच आपल्या पाड्याचा जो काही विकास आहे तो आपण करून घेतलेला आहे। आपल्या हिमतीवर, आपल्या ताकदीवर आपण आज इथे ठामपणे उभे आहेत। आपल्याला आपली घरदारे टिकवण्यासाठी कुठल्याही पक्षपातीने आजपर्यंत मदत केलेली नाही। जेव्हा आपला पाडा इथे व्यवस्थित झाला, जसा जसा आपण हळूहळू विकास करत गेलो, आज घराची सुद्धा नक्षा आपण बदलून टाकला पाड्याचा। जेव्हा पाडा बसवला तेव्हा कसा होता आणि आज कसा आहे, जेव्हा नवीन पाडा इथे झाला तेव्हा चिखल किती होता, पाणी पावसाळ्यात किती भरायचा, तुम्हाला पियाचा पाणी तुम्ही। आज ज्या टायमाला मला उमेदवारी घोषित केली आहे, मला कळालं की फॉर्म भरायचा आहे तुझा, तेव्हा मला विश्वास नव्हता, परंतु मी सांबरे साहेबांना स्वतः फोन केला की साहेब असं असं आहे, तो बोलतो हो तुझं भरायचं आहे। परत मी जाधव साहेबांना सांगितलं की जाधव साहेब खरं आहे का, तो बोलतो हो। तुम्हाला काय काय पेपर लागतात किंवा काय, ते बोलतं सर्व पाठवतो तुम्हाला, पण मी माझी घरपट्टी भरलेली नाही आहे।